नमस्कार मंडळ. मी काय असा घरच्या घरी होममेड पिझ्झा केला होता बघा. आणि तेही गव्हाच्या पिठाचा. मग आमचं चाललं होतं खात गप्पा म्हणतो ते काय असा केला, ते काही यूट्यूब पाहत नाहीत त्यामुळं कशाला बघतात. गव्हाच्या पिठाचं पण बनवतात, विकतचं पण भेटतंय, पण विकतचं ते पीठ काय बरोबर नसतं. माझ्या मुलांना बाहेरचा आवडलंच नाही. आम्ही एकदा खाल्ला होता, पण म्हटलं घरचा बनवून बघूया. मग चीज आणलेलं होतं भरपूर. मग आम्ही अगोदर खाल्लं होतं तेव्हा माझे मिस्टर नव्हते. मग म्हटलं त्यांना पण करून घालूया, कारण त्यांची खूप घाई असते रोज. सकाळी गेले का संध्याकाळीच येतात. मग मस्त म्हटलं असं आतमध्ये लाटून करूया. अगोदर बनवलं होतं तेव्हा मी काही आतमध्ये भरून केला नव्हता. म्हटलं असं लाटून मग करूया, कारण भरपूर चीज आहे. कसा लागतोय बघू टेस्टला. मग माझ्याकडून एकीकडेच ते चीज गेलं होतं जास्त, नाही एका साईडला गेलंच नव्हतं बघा. मग एक साईड चांगली भाजून घेतली अगोदर चपातीची. मग नंतर वरून चीज आणि मेयोनीज आणि टोमॅटो केचप टाकून छान असं सगळीकडं पसरून लावलं चपातीला व्यवस्थित. मग त्यावर सगळ्या भाज्या वगैरे सगळ्या पसरल्या, कारण मुलांना आम्ही बाहेरचं काही देत नाही बघा. कारण मुलांना बाहेर आमच्या आवडत पण नाही. हे घरीच बनवत असल्यावर घरीच आवडून खातात. आणि विकतचं कसं थोडं मोजकंच येतं, घरी बनवल्यावर कसं जास्त बनवतो आपण. मग सगळ्या भाज्या वगैरे टाकून घेतले मी. टोमॅटो, शिमला मिरची, रेड चिली. आता त्यांना बनवायचं म्हटलं का मुलांना थोडं सपक बनवायला लागते. मग ते म्हणतात खूप सपक तिखट बनवलं आहे, मग आम्ही नाही खात. मग आमच्यासाठी थोडं जास्त टाकलं होतं, चवीपुरतं थोडंसं मीठ. पाहिजे तेवढं चीज टाकून घेतलं होतं. म्हटलं भरपूर टाकूया, कारण ते जास्त दिवस राहिलं का खराब होऊन जातं. म्हणून म्हटलं चला असा बनवूया. खरंच खूप छान झाला होता बघा. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. पिझ्झा कसा वाटला मला कमेंट करून सांगा. चला बाय.